इचलकरंजीत विकासाच्या नावाखाली रस्त्याचा अक्षरशः चिखल झाला आहे आणि याचा चिखलाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज अंगाला चिखल फासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन छेडले। घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडत रस्ते नाहीत खड्ड्यांचे साम्राज्य आहे असा संतप्त सवाल मनसेने प्रशासनाला केला। शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना आणि भूमिगत गॅस पाईपलाईनच्या कामामुळे इचलकरंजीकरांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। विकास कामांच्या नावाखाली अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले, मात्र त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याचा आरोप मनसेने केला। महापालिकेसमोर झालेल्या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष रवी गजानन गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अंगाला चिखल माखून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध केला। यावेळी 520 कोटी रुपयांचा निधी कुठे गेला असा थेट सवाल उपस्थित करत निधीचा अपव्यय झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। पावसामुळे रस्त्यावर चिखल, खोल खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि दुचाकी स्वारांचा प्रत्येक प्रवास जीवघेणा ठरत आहे। अनेक ठिकाणी रस्ता संपतो आणि खड्डा सुरू होतो, हेच ओळखता येत नसल्याने अपघाताची मालिका सुरूच असल्याची टीका मनसेने केली। यावेळी मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की खड्ड्यामुळे एखाद्या नागरिकाचा जीव गेला किंवा गंभीर अपघात झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल। केवळ कंत्राटदारावर जबाबदारी ढकलून प्रशासनाला हात झटकता येणार नाहीत असे ठणकावून सांगण्यात आले। मनसेने आयुक्तांना निवेदन देत खोदलेले सर्व रस्ते तातडीने पूर्ववत करावे, कामाचे नियोजन पारदर्शक पद्धतीने करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची तात्काळ हमी द्यावी अशी मागणी केली। अन्यथा आज अंगाला चिखल माखून केलेले आंदोलन उद्या अधिक तीव्र स्वरूप धारण करेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला। इचलकरंजी शहराच्या वतीने महानगरपालिकेच्या दारामध्ये आज आम्ही निदर्शन केलं। निदर्शन करण्याचं कारण तर इचलकरंजी शहरामध्ये गेले महिनाभर झाला आम्ही बघतोय, पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर महानगरपालिकेने इचलकरंजी शहरामध्ये जे विकास कामे जे चालू आहेत, भुयारी गटर असू दे, गॅस भूमिगत वितरणचं काम असू दे, हे काम व्हायला पाहिजे होतं। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या गोष्टीला विरोध नाही आहे, पण या कामामुळे इचलकरंजी शहरामध्ये जागोजागी एकाच शहरामध्ये जे खड्डे खोदले गेलेले आहेत, त्याच्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये एक प्रकारचं चिखलचं स्वरूप आलेलं आहे। या भर पावसाळ्यामध्ये त्या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे, कारण की असं कुठेतरी दिसते महानगरपालिकेचं नियोजन शून्य कारभार असल्यामुळे या सगळ्या परिस्थिती इचलकरंजी शहराला उद्भवल्या गेलेल्या आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराची मागणी आहे की आता जी इचलकरंजी शहरामध्ये खुदाई काम चालू आहे ते ताबडतोब थांबवण्यात यावे। त्याचबरोबर जिथे खुदाई काम केले गेले आहेत त्या ठिकाणी खडी वगैरे टाकून ते चिखल म्हणजे रस्ता वगैरे पूर्ववत करावेत। त्याचबरोबर इचलकरंजी शहरामध्ये जिथे खुदाई काम केलं, जिथे खड्डे आहेत त्या ठिकाणी बॅरिगेड्स लावले पाहिजे नागरिकांच्या सुरक्षेसाठी, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर आम्ही महापौरांना या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर या कामं आम्ही तातडीने करू आणि आशा बाळगतो। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विकासाच्या नावाखाली जर नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून रस्त्यावर उतरावे लागत असेल तर तो विकास नेमका कुणासाठी, हा प्रश्न आज इचलकरंजीकर विचारत आहेत। आता प्रशासन केवळ आश्वासनाची मलमपट्टी करणार की खड्डे बुजवून नागरिकांचा विश्वास परत मिळवणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।